पुढे महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री फडणवीस हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची फडणवीस पाहणी करणार आहेत। मंदिर परिसरातील विविध विकास कामांचा ते आढावा सुद्धा घेणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान विविध विकास आराखड्यांची ते पाहणी करतील। भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची फडणवीसांकडून पाहणी केली जाणार आहे। मंदिर परिसरातील विविध विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याच्या पाहणीचा दौरा आपण पाहतोय। भीमाशंकरच्या दौऱ्यावरती ते आहेत आणि या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मंदिराचं जे काम सुरू होतं त्या संदर्भात देखील आता ते आढावा घेणार आहेत, संपूर्ण माहिती घेणार आहेत। भीमाशंकर या ठिकाणी पाहतो की सध्या 12 ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी जे विविध विकास कामं आहेत ते सुरू आहेत। त्या अंतर्गत सध्या ही जी कामं आहेत ती सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं, कारण की 5 महिन्यानंतर 15 जूनपासून श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी सध्या खुले होत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भीमाशंकर येथे खरं तर पाहणी करण्यासाठी दाखल होणार आहे। कारण की भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आणि भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचा सखोल आढावा घेणार असून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले होत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सध्या सज्ज झालेलं पाहायला मिळते। त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिसराचे विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी